सरकार देशाचं वास्तव लपवतंय. ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली, देशासाठी कुर्बानी दिली, त्यांच्यावर आरोप करण्याची सरकारला फक्त संधी हवी असते. वंदे मातरमवरील चर्चा फक्त बंगालच्या निवडणुकीसाठीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नेहमीच पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर टीका करत असतात. पण आता प्रियंका गांधींनी मोदींना एक थेट आव्हान दिलंय. मोदीजी, तुम्ही 12 वर्ष पंतप्रधान आहात, तर नेहरू स्वातंत्र्यासाठी 12 वर्ष तुरुंगात होते. तुम्हाला नेहरूंच्या चुकांची यादी तयार करायची असेल तर ती तयार करा. आपण त्यावर एकदा चर्चा करू आणि हा विषय कायमचा बंद करू, असं प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितलंय. एवढंच नाही तर सरकार देशाचं वास्तव लपवत असल्याचा आणि जनतेचं लक्ष ज्वलंत समस्यांवरून हटवत असल्याचा थेट हल्लाबोल त्यांनी केलाय. नेमकी काय आहे ही संपूर्ण बातमी आणि प्रियंका गांधींच्या या वक्तव्याचा काय अर्थ आहे, जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दात प्रहार केलाय. प्रियंका गांधी यांच्या मते सत्ताधारी पक्ष वंदे मातरम किंवा इतिहासातील घटनांवर चर्चा घडवून आणताय, पण या चर्चांचा मुख्य उद्देश जनतेचं लक्ष बेरोजगारी, महागाई, पेपर लीक होणं आणि महिलांच्या समस्या यासारख्या ज्वलंत समस्यांवरून विचलित करणं हा आहे. त्यांनी म्हटलंय की जर देशातील लोक इतक्या समस्यांनी ग्रस्त असतील तर संसदेत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा का होत नाही. सरकार वर्तमान आणि भविष्याकडे पाहू इच्छित नाहीये, म्हणून ते पुन्हा पुन्हा भूतकाळात अडकून पडू इच्छितात. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अनेक ऐतिहासिक दावे केलेत, मात्र ते तथ्यांच्या बाबतीत कमजोर पडतात, असंही प्रियंका गांधी यावेळेला म्हणाल्यात. उदाहरणांचा दाखला देत वंदे मातरम गीताचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी 1986 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं असं सांगितलं, पण ते कोणाच्या अधिवेशनात गायलं हे त्यांनी सांगितलं नाही. प्रियंका गांधी म्हणाल्या की हे गीत काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं होतं. यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाबद्दल सांगताना त्यांना पंतप्रधान सतत लक्ष करतात, ते नेहरू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्ष तुरुंगात होते, हेही पंतप्रधानांना आठवण करून दिलं. नेहरूंच्या दूरदृष्टीमुळेच आज देशात इस्रो, DRDO, IIT, IMI, एम्स, BHEL आणि सेल यासारख्या महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती झाली. जर नेहरूंनी ही पायाभरणी केली नसती तर आज देश विकसित झाला नसता, हे प्रियंका गांधींनी ठामपणे सांगितलंय. प्रियंका गांधींनी पंतप्रधानांना थेट आव्हान दिलंय. पंतप्रधानांना नेहरूंच्या चुका किंवा त्यांनी केलेले कथित अपमान याबद्दल जितक्या तक्रारी आहेत त्या सर्वांची त्यांनी एक सविस्तर यादी तयार करावी. यानंतर वेळ निश्चित करून यावर एकदा आपण चर्चा करावी आणि हे प्रकरण कायमचं बंद करावं. एकदा हे प्रकरण मिटलं की संसदेचा महत्त्वाचा वेळ जनतेच्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वापरला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या चर्चेदरम्यान समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय. एकंदरीतच या वक्तव्यांमुळे देशाच्या राजकारणात एक नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, जिथं भूतकाळातील वादविवाद बाजूला ठेवून वर्तमान आणि भविष्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी विरोधकांनी केली. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा थोडक्यात.